PS76 100% ऑर्गॅनिक प्रोडक्ट आणि बॅक टू रिच फ्रूट अँड व्हेजिटेबल म्हणजे ज्यामध्ये जीवाणू आहेत याचा आपण वापर केला. हो, याचा वापर केलेला आहे. हा, कसा केला आणि किती केला एका एकरला? याचा वापर आपण याची ड्रिचिंग केलेली आहे. RTS 76 आणि ही किट दोन्हीचं मिश्रण करून ड्रिप वॉटर सोडलेलं आहे. बरोबर, ड्रिप वॉटर सोडले तुम्ही. अच्छा, बरोबर. आणि म्हणजे एकदाच वापर केला त्याचा? 2 वेळेस वापर केलेला आहे. एक वेळेस खाली RTS 76 ची ड्रिचिंग केलेली आहे आणि परत RTS 76 आणि किटचा वापर केलेला आहे. बरोबर. अच्छा, हे 2 वेळेस तुम्ही याचा वापर केलेला आहे. हो. तर ह्या RPS 76 आणि बॅक टू रिच ची जी काही किट आहे हे दिल्यामुळे तुम्हाला काय बदल दिसतोय नेमकं प्लॉटमध्ये ते आम्हाला सांगा. याच्यामध्ये हे सोडल्यामुळे जैविक असल्यामुळे याचा भरपूर फरक पडलेला हा. आहे. फ्लोरिंग भरपूर लागलेली आहे आणि मालाची साईज जी आहे त्याच्यात पण वाढ झालेली आहे. म्हणजे वजन वगैरे चांगलं बसतंय. आणि फळांना विशेष म्हणजे चकाकी पण आलेली आहे. हो. बाकीच्या मार्केटचे जे रासायनिक खत आहेत त्यांच्यामुळे एवढी येत नाही, पण या RTS 76 मुळे भरपूर आली. हो, आणि संख्या पण खूप आहे सर. हो. अक्षरशः वरतून तर खालीपर्यंत आपल्या व्हिडिओ मध्ये बसत नाही रे एकदम. खूप काही आहे. मिनिमम सर मी एक वेळेस चेक केलं, या झाडाची संख्या तर जवळपास 225 फळ लागली. वा वा, 225 एका झाडाला. एका झाडाला. एकूण किती झाड आहे आपल्या पूर्ण एका एकर मध्ये? एक एकर मध्ये जवळपास 1000 झाड आहेत. 1000 झाड आहे. म्हणजे खूप जबरदस्त प्लॉट असा तयार झाला. आणि तुमच्या या आडगावामध्ये पपईचे अजून काही प्लॉट आहेत? किती प्लॉट आहेत असे? 4-5 प्लॉट 4 प्लॉट. कोणाचा आहे का आपल्यापैकी? हा, तुमचा आहे का? तर सर तुमच्या प्लॉटमध्ये जिथं तुम्ही RPS आणि बॅक टू रिच वापरलंय का? नाही, त्या प्लॉटला नाही वापरलं. तर त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये तुम्हाला काय बदल दिसतोय ते सांगा. प्लॉटमध्ये 30% माल आहे, इथं 100%. अच्छा, म्हणजे 70% चा फरक आहे. 70% माल जास्त आहे बघा. म्हणजे अजून कोणाचा आहे का? बरोबर, म्हणजे त्यांचं आहे का? तुमचा पण आहे का? हो. तर तुमचा असा माल आहे का सर? हो, माझा बी तसंच आहे. हा, तुम्ही वापरलंय? नाही, वापरलं नाही माझं 30% म्हणजे आहे आणि वापरले तर 70. अच्छा, म्हणजे तुमचा सुद्धा कमी आहे ह्या मानाने, आहे ना? आणि मानला का चमक नाही, गळून पडते पण समजा. अच्छा, बरोबर. आणि याच्यामध्ये थोडंसं कठीणपणा किंवा एक मजबूतपणा दिसतोय, है ना? सहज हे फळ हालत पण नाही, म्हणजे असं हे मजबूत आहे, कडक आहे. आणि आपल्या गावामध्ये हे RPS आणि बॅक टू रिच हे मला वाटतं तुम्ही पहिल्यांदा वापरले, है ना? याच्या अगोदर पण वापरलं होतं, पण आता घुगे सर जसे कॉन्टॅक्ट मध्ये आले आणि मुरुजकर सर यांच्या सहकार्याने भरपूर झालेलं आहे. अच्छा, म्हणजे तुम्हाला अनुभव चांगला आला हो. आणि तुमचा पाहून सर्वच आता वेगवेगळ्या पिकांमध्ये आता वापरायला लागले. मग तुम्हाला ह्या प्रोडक्टमुळे तुमचा खर्च वाढला की कमी झाला, काय वाटतं? खर्च कमी झालेला आहे आणि उत्पन्न जास्त वाढण्याची शक्यता आहे. 100%. जर एवढा जर माल असेल तर आपलं उत्पन्न वाढणारच आहे आणि खर्च हा अतिशय कमी आहे. म्हणजे 100% ऑर्गॅनिक असण्याचा तो फायदा पण आहे. आणि महत्वाचं म्हणजे काय की हे फळ जे तयार होतंय त्याची चव सुद्धा फार छान राहणार आहे. ही चव छान राहणार आहे. तर तुम्हाला सर ह्या धन्वंतरीचे RPS 76 बॅक टू रिच किंवा विविध जे काही आपण प्रोडक्ट वापरले याच्यावर आपलं पूर्ण समाधान आहे? 100% समाधान आहे. अच्छा. आणि माझी अशी इच्छा आहे की जे बाकीचे शेतकरी हा. त्यांनी पण RPS 76 धन्वंतरी या कंपनीचे औषध वापरायला पाहिजे, हा. जेणेकरून रासायनिकमुळे आपला भरपूर खर्च होत आहे, त्याच्यामध्ये बचत होऊन उत्पन्नामध्ये वाढ होईल. हा, म्हणजे तुमचा इथं सर्व शेतकऱ्यांना सल्ला आहे की हे आपण नक्कीच वापरावं. 100% वापरायला पाहिजे. जर खर्च जर कमी होत असेल आणि उत्पन्न जर आपलं वाढत असेल तर 100% वापरायलाच हवे. पण काहीच अडचण नाही त्यामध्ये. जर जमिनीच्या त्याच्यामुळे पोत वाढते, रासायनिक जमीन वाहिली हो. त्याला थोडा आळा बसण्याचं काम हो. करेल. या बॅक टू रिच किटमुळे सर तुमच्या जमिनीमध्ये जे काही जीवाणूंची संख्या आहे ही फार वाढते. कारण की बॅक टू रिचच्या एका ml मध्ये 2 × 10⁻⁴ म्हणजे जवळपास 20,000 करोड जीवाणू एका ml मध्ये. असे आपल्याकडे किती 800 ml आहे. त्याच्यामुळे 100% रिझल्ट येतो आणि हा रिझल्ट तुम्ही बघितलेलाच आहे. तर एकंदरीत आपलं पूर्ण समाधान आहे. 100% समाधान. धन्यवाद चव्हाण सर आणि सर्वांचे आभार. या ठिकाणी आपण आम्हाला माहिती दिली. धन्यवाद. ओके.